महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विजय वडेट्टीवारांनी यापूर्वी युतीसंदर्भात वेगळं विधान केलं, मात्र आता त्यांनी त्यांच्याच विधानावरून पलटी मारल्याचं दिसून येतंय। तर सपकाळ आणि गायकवाड यांच्या विरोधात वडेट्टीवार गेल्याचं दिसून आलेले। वडेट्टीवार आधी म्हणाले होते की मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढेल, मात्र काल केलेल्या त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा पलटी मारल्याचं दिसून येतंय। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनशेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धव साहेब ठाकरे काय बोलतात, उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। काँग्रेस पक्ष अमिबासारखा आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। काँग्रेसचं डोकं कुठे हाच प्रश्न आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। काँग्रेस पक्ष हा अमिबाव सारखा आहे। इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे। एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे? त्यामुळे या आतल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो। आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही। हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत।